नमस्कार मित्रांनो, बाळासाहेब पवार LIC ऑफ इंडियामधनं बोलत आहे। मित्रांनो, प्रत्येकाचं आयुष्य आहे ना रोज कमी होत चाललेलं आहे। आपल्याला माहिती तर आहे, परंतु आपल्याला आतनं फीलिंग होत नाही, आपल्याला म्हणजे हार्टमधनं टच होत नाही, आपण वरवरनं बोलतो। जसं एखादं माणूस संकटात सापडल्यावर कसं असतो काळजीपूर्वक त्याचं केअर करतो, तसं होत नाही। जसं आपण एखादी मयत बघतो, मयत बघितल्यानंतर आपल्याला काय होतं, थोडं दिवस भीती निर्माण होते की आपल्या आयुष्याचं काही खरं नाही। कुठल्याही माणसाला असंच वाटतं ना, एखादं प्रेत बघितलं, एखाद्या मैतीला आपण गेल्यानंतर वाटतं। परंतु मित्रांनो, हळूहळू हे आपण विसरतो। चांगल्या गोष्टी ज्या अतिशय महत्त्वाच्या विसरल्यामुळेच नुकसान होतं। आता चांगल्या गोष्टी करणं, काम करणं, पैसे कमवणं, चांगलं करणं हे प्रत्येकाला माहिती आहे, परंतु त्याचा विसर पडल्यामुळंच चुकीच्या गोष्टी घडत असतात। जसं नेहमी शेतकऱ्यानं जर पेरणी नाही केली तर गवत उगवतं ना, विद्यार्थ्यांना अभ्यास नाही केलं तर नापासचा मार्किंग तयार होतो। म्हणजे कधी पण बघा, चांगल्या गोष्टी नाही केल्या की वाईट गोष्टी घडत असतात, हा निसर्गाचा नियम आहे। जसं चढ असेल, डोंगर असेल तर उतार पण असतो, ही निसर्गाचा नियम आहे। मित्रांनो, नेहमी आपण चांगल्या गोष्टी केल्या पाहिजेत आणि त्याचे परिणाम पण आपल्याला, त्याचा परिणाम काय होतील ह्याचा विचार केला पाहिजे। जिम्मेदारी, जबाबदारी, ज्यावेळेस काही मुलं बघा शाळा कॉलेजमध्ये खूप अभ्यास करतात तर त्याग करतात, म्हणजे खेळण्याचा किंवा वेळ वाया घालवण्याचा त्याग करतात आणि मेहनत करतात। तसं यश मिळवायचं असेल, चांगलं बनायचं असेल तर त्रास घ्यावाच लागतो, कंपल्सरी आहे। त्याच्याशिवाय तुम्हाला यश मिळतच नाही कुठल्याही। मित्रांनो, कम्फर्ट झोन आहे ना, जो आपण आरामदायी जीवन असतं ना, त्याला त्यागावं लागतं, त्याचा त्याग करावा लागतो। आणि आत्ता सध्याच्या काळामध्ये ना त्याग हा नकोसा झालेला आहे लोकांना। कुठल्याही व्यक्तीला त्रास नकोसा वाटते, त्याच्यामुळेच प्रॉब्लेम वाढत चालले, दुसरं काही कारण नाही। आता पूर्वीचा काळ पहा, पूर्वी तर साहित्य साधनं नव्हते, एवढी डेव्हलपमेंट नव्हतं, परंतु लोक मेहनत खूप करायची आणि तेच लोक आजसुद्धा मेहनत खूप करतात। आणि आज नवीन जनरेशन आहे ना, कमी श्रम करतात, त्यांना पैसा जास्त मिळतो, परंतु पैशाचं व्हॅल्युएशन कमी झालेलं आहे, पैशाची महत्त्व, त्याचं मूल्य कमी झालेलं आहे। जसं पूर्वी 100-200 रुपयाला खूप किंमत होती, आज आहे का? म्हणजे काय झालं आहे, पैसा वाढला म्हणजे नेमकं काय झालं, त्याची किंमत कमी झालेली आहे। आणि आत्ता वाटतं की भरपूर पैसे मिळतात। मित्रांनो, पैसे मिळतात, परंतु पूर्वीच्या पैशाला जेवढी किंमत होती तशी नाही आता, म्हणजे दोन्ही गोष्टी घडत असतात। मला एक सांगायची की पूर्वी लोक मेहनत करायची, तशी मेहनत राहिलेली नाही आणि मेहनत न केल्यामुळेच आपली हार होते आणि कोणाचा तर विजय होतो। जसं नाण्याला दोन बाजू असतात ना, ज्यावेळेस आपण कर्ज काढतो तर त्यावेळेस काय करावं लागतं, व्याज द्यावं लागतं। कर्ज मिळेल का नाही हा भाग वेगळा आहे, परंतु नक्की व्याज द्यावं लागतं, हे सत्य आहे। म्हणजे आपण आपल्या उत्पन्नातले पैसे कोणाला तर देत असतो आणि ते एक जणाला नाही, दोन व्यक्तीला आपण पैसे देतो, एक तर डिपॉझिट होल्डर आणि जो मीडिया आहे बँक। बँकेचं काय काम आहे बघा, FD घेणे, फिक्स डिपॉझिट घेणे आणि कर्ज देणे, दुसरा धंदा नाही बँकेचा। मेन बिझनेस हाच आहे बँकेचा। आता इन्शुरन्समध्ये आता काही बँका एंटर झाल्यात, परंतु ते चुकीचं आहे, म्हणून IRDने त्यांना सांगितलेलं आहे की तुमचं काम आहे बँकिंग सेवा देणं, कारण ते मिसगाइडेड प्लॅन करतात आणिच काही गोष्टी करतात, कारण त्यांना त्याच्याविषयी एवढं माहिती नाही। ते एक एजंट म्हणून काम करतात, काही बँका इन्शुरन्सचं जे काम करतात ना, ते बँका एजंट म्हणून काम करतात। मला एक म्हणायचं की बँकेचा व्यवसाय काय, फिक्स डिपॉझिट घेणे, लोकांचे पैसे घेणे, नोटा छापणे अधिकार नाही बँकेला। कुठली बँक असू द्या, नॅशनल असू द्या किंवा कॉपरेटिव्ह असू द्या किंवा पतपेढी असू द्या किंवा फायनान्स असू द्या, कुठली बँक जनतेच्या ठेवी घेतं आणि कर्ज देतं। तर बरेच व्यक्ती, 99% लोक आज गरीब का होत चालले, त्याचं कारण आहे, कारण पुढचा विचार करून पैसे ठेवत नाहीत आणि ठेवले तर चुकीच्या ठिकाणी, लालचीपोटी पैसे कुठंतरी 1-2% जास्त मिळतात ह्या आशेनं, आणि ती संस्थाच बंद पडते किंवा ते पैसे एखादी मल्टी मार्केटिंग कंपनी पैसे घेऊन फरार होते, सापडत नाही। म्हणजे असं का होत चाललेलं आहे, त्याचं कारण आहे आपला कुठं तर चांगला विचार हा संपत चाललेला आहे। मित्रांनो, कलियुगामध्ये हेच गोष्टी आहे। पूर्वी आम्ही व्यापार करायचं तर 1 रुपया दिला ना तर
20,000 30,000 40,000 पूर्वी 30-40 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतो, तेवढा व्यवहार पक्का व्हायचा 1 रुपयाच्या, म्हणजे ते एक आपलं सौदा म्हणून म्हणायची. परंतु मित्रांनो आता असं झालं नाही, काळ बदलत चाललेला आहे. जसं कोणी घर जागा घेते तर एखाद्याने जास्त पैसे देतो म्हटलं तर तो पूर्ण व्यवहार कॅन्सल होतो. जसं रूमला डिपॉझिट आहे, पूर्वी नव्हतं. म्हणजे अनेक काही गोष्टी जे घडत आल्यात त्याचं कारण आहे मित्रांनो. कारण लोक आता शब्दाला किंमत देत नाहीत किंवा शब्द बदलतात आणि ह्या बदललेल्या शब्दामुळेच नुकसान होतं. जसं आता आपल्यालाच स्वतःची काळजी राहिली नाही. बरेच व्यक्ती आपण नॅचरल आहोत, कारण कुठल्या फॅक्टरीतनं माणूस जन्माला आलेला नाही. हा निसर्गातनं परमेश्वराची देणगी आहे आणि त्याच्यावर जबाबदाऱ्या वाढत आहेत, जिम्मेदारी वाढत आहे दिवसेंदिवस. लग्न होतं, मूल होतं आणि ह्याचा विसर पडलेला आहे कुठं. त्याची आठवण करून देण्यासाठीच हा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ म्हणजे टाईमपास नाही मित्रांनो, हे तुमच्या जीवनातलं सत्य गणित आहे आणि हे बदलण्यासाठी तुम्हाला काही गोष्टी आम्ही सांगत असतो. म्हणजे तुम्हाला जर चांगलं बनायचं असेल तर जसं तकलीफ और दर्द के आगे जीत आहे, तुम्हाला त्रास घ्यावाच लागेल. कुठलाही मला सांगा, कुठलेही प्लेयर असतात, खेळाडू असतात म्हणा किंवा एखादी ज्ञानी व्यक्ती असते, त्यांनी काय मेहनत घेतली आहे हे आपण त्याच्या पाठीमागचं बॅकसाईडचं बघत नाही. एखादा श्रीमंत झालेला माणूस असू द्या किंवा एखादा ज्ञानी असू द्या, तो किती परिश्रम करतो हे कुणी बघत नाही. फक्त त्याचं ती अचिव्हमेंट दिसते व्यक्तींना. परंतु मित्रांनो त्याच्या पाठीमागचा त्याग बघितला पाहिजे, मेहनत. आणि ते आज कुठं तर त्या गोष्टीचा विसर पडलेला आहे. मित्रांनो आत्ता पैसे सगळे कमवतात, परंतु सगळ्याकडे पैसे आहेत का? आज 1 लाख 2 लाख कमवणाऱ्या व्यक्तीचे सुद्धा अकाउंटमध्ये पैसे आहेत का पहा. लिक्विडिटी कॅपिटल नाही. तुमच्याकडे संपत्ती असेल, फ्लॅट असेल, घर असेल, जागा असेल, तुमच्याकडे मोठी कार असेल, काही असेल, परंतु लिक्विडिटी कॅपिटल नाही. त्याचं कारण आहे. कारण काय होतं, कळत न कळत आपला खर्च वाढत असतो, महागाईने वाढते आणि आपण ते खर्च वाढवत असतो. चैनीच्या गोष्टीकडे कल आहे सध्याच्या जमान्यातला. पूर्वी लोक तसं करत नव्हते. खेड्यापाड्याला जर जायचं असेल तर 100ची नोट ते त्याचं सुट्टं करत नव्हते, मोडत नव्हते, चालत जायचे लोक. बघा काळ कसा होता. आणि आता क्रेडिट कार्ड म्हणजे काय, खर्चासाठी घेतलेलं कर्ज, क्रेडिट कार्ड, त्याच्यावरनं खर्च केले जातात. मित्रांनो काही गोष्टी हे पर्सनल आहेत, परंतु ह्या चांगल्यासाठी मला सांगावं लागतं. तसा माझा बोलायचा अधिकार नाही, हा ज्याच्यात त्याचा वैयक्तिक पॉईंट आहे. परंतु हा समाज कुठंतरी भरकटत चाललेला आहे आणि त्याला काही प्रमाणात आम्हाला जागेवर आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. शेवटी एवढा व्हिडिओ ऐकून बी तुम्ही काही गोष्टी नाही ऐकल्या, इम्प्लिमेंट नाही केलं तर नुकसान माझं बिलकुल नाही मित्रांनो. कारण सत्यामध्ये ताकद असते आणि ती सत्य ही शेवटी कळतं. जसं कोर्टामध्ये सुद्धा बघा, आरोपीसुद्धा ज्यांनी गुन्हा केला आहे तोसुद्धा वकिलाला फीस भरून तो आपले कोर्टात भांडत असतो आणि दोघेही भांडतात, परंतु एकाचंच कोणाचं खरं असतं ना. तसं आहे मित्रांनो, निकाल शेवटी लागतो. मला सांगायचं म्हणजे बरेच लोक चुकीचं वागतात ना, त्यांना शेवटी कळायला लागतं. आत्ता बघा व्यसनं केली जातात लोक, कायद्यानं बंदी आहे गोवा, गुटखा, दारू, परंतु सरकारनं बी काही प्रमाणात लायसन दिलेलं आहे. त्याचं कारण सांगतो, कारण लोकांची डिमांड असते, कारण ही लोकशाही आहे, कारण लोक मतदान करत नाहीत. सरकारला बी काही चुकीच्या गोष्टी असेल तरीसुद्धा ऐकावे लागतात. जसं दारूची लायसन आहेत, काही नशेचे पदार्थ नशा करण्यासाठी जे काही लायसन दिलेले आहेत आणि लोक खातात पण लपून छपून. मित्रांनो चुकीच्या गोष्टी माणूस करत असतो आणि त्याला त्याची चुकीची गोष्ट वाटत नाही, त्याच्यामुळे ते वाढत असते आणि त्या गोष्टीवर कुठंतरी कंट्रोल आणणं गरजेचं आहे. व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला चांगलं सांगायचा प्रयत्न करतो. ते इम्प्लिमेंट केला तर नक्की फायदा होईल. आता प्रत्येक माणूस पैसे कमवतो आणि 100% खर्च करतात. म्हणजे जेवढे कमवले ना त्याच्यापेक्षा जास्त खर्च आहे आता तर काही लोकांचं. तर म्हणजे मित्रांनो तुम्ही किती आयुष्य जगलात ह्याला महत्त्व नाही. तुमच्या डोक्यावर कर्जच राहील आणि जबाबदाऱ्याच राहतील, जिम्मेदारीच राहतील, ते कधी संपणार नाहीत. कारण त्या जिम्मेदारी पार पाडण्यासाठी काही प्लॅनिंगच केलं जात नाही ना. आता आपल्या डोळ्यात देखत मुलं मोठी होतात, त्यांच्या शिक्षणाला पैसे लागतात, त्यांच्या संगोपनाला पैसे लागतात. आपण आपल्या डोळ्यात देखत आपण तरुणाचं म्हातारं होतो. म्हणजे हा प्रश्न सोडवलाच जात नाही. हे मोठे प्रश्न आहेत. मुलांचं शिक्षण, मुलींचं लग्न, पेन्शन, प्रॉपर्टी घेणे, घर, जागा, जमीन, हे मोठे प्रश्न आहेत आणि ह्याच्या मोठ्या प्रश्नासाठी प्लॅनिंगच केलं जात नाही. आता बघा काय सध्या चालू आहे, फक्त लोन, व्हेकल लोन आहे, पर्सनल लोन आहे, हाऊसिंग लोन आहे, प्रत्येक गोष्टीसाठी लोन, फिरण्यासाठी टुरिस्ट लोन पण आहे. म्हणजे प्रत्येक कर्ज काढले जातात
आणि मित्रांनो काय होतं, या कर्ज हा एक व्यवसाय आहे. भारतामध्येच व्याजाचा दर जास्त आहे. फॉरेन कुठल्याही देशामध्ये इंटरेस्ट रेट एवढा नाही. त्याचं कारण आहे इथं मागणी पुरवठा ही सिद्धांत आहे ना, अर्थशास्त्राचा नियम आहे. डिमांड सप्लाय म्हणजे काय होतं, लोक जास्त घेत असेल तर ऑटोमॅटिक किंमत वाढते. हा मागणी पुरवठा सिद्धांत आहे, डिमांड आणि सप्लाय. तसं भारतामध्येच व्याजदर का जास्त आहे, त्याचं कारण आपल्यामध्ये कर्ज काढले जातात इंडियामध्ये. बरं, कर्ज पण चांगलं असतं, परंतु कशासाठी, इन्कमसाठी, तुम्ही पैसे कमवण्यासाठी. परंतु इथं कसं आहे, उलटं आहे, कर्ज खर्चासाठी काढलं जातं. आता मोबाईल घ्यायचे, आता समजा मोबाईल 20,000चा मोबाईल 40,000ला होतो का कधी. म्हणजे ते आता मोबाईल वापरू नये असं नाही, परंतु आपल्याला अर्निंग काय आणि कुठं तर आपल्याकडं बंधनं घातली जात नाहीत. त्याचा अतिरेक होतो आहे कुठल्याही गोष्टीचा. चुकीच्या गोष्टी असतात आणि अतिरेक केला जातो, त्याच्यामुळेच फार मोठं नुकसान होतं मित्रांनो. हे बऱ्याच लोकांना आयुष्य संपतेपर्यंत हे कळत नाही. त्या व्यसनाने किती तर लोक डेथ होतात. मला सांगा, अनेक गोष्टी चांगल्या गोष्टी सोडून दिल्या जातात आणि चुकीच्या गोष्टी करायला हाय काय नाही. चांगलं सांगणाऱ्याला विरोध केला जातो. आता तर ऐकायचा प्रश्नच राहिला नाही. चांगलं सांगणाऱ्याला 100% विरोध केला जातो. पूर्वीच्या काळात 10-30 वर्षापूर्वी थोडंफार लोक ऐकायचे, आता कोणीच ऐकत नाहीत. आता तर जन्म दिलेल्या आईवडिलांची मुलं ऐकत नाहीत. तर काय होतं मित्रांनो, माणसाच्या जीवनामध्ये जे आपल्याला निसर्गानं दिलेलं आयुष्य आहे, किती आहे माहिती नाही, ते रोज संपत चालले. आणि आपण कष्ट करून पैसे कमवतो आणि पैसेही संपतो, आयुष्यही संपतं. म्हणजे दोन्ही बाजूनं आपलं दिवाळं निघतं. आणि मोठ्या जबाबदाऱ्या ज्या आहेत ना, ती तसेच जागेवरच राहतात. आणि ह्या मधल्या पिरियडमध्ये जे काय असतात ना, जोपर्यंत अर्निंग स्पॅन आहे, आपण पैसे कमवायचा पिरियड, त्यामध्ये चुकीची काही गोष्टी केल्या जातात. अचानक सडनली, जसं आपण एकदम जर रोडवरनं पळायला लागलो तर काय होईल, ॲक्सिडेंट होतात. आपण जर सगळ्या बाजूनं पाहत जर हळूहळू रस्ता क्रॉस केला, एखादा रस्ता ओलांडायचा आपल्याला, तर काय होईल, आपण सुरक्षित दुसऱ्या तीरावर दुसऱ्या बाजूला जाऊ. म्हणजे दुर्घटना टळतात ना. तसं आयुष्यामध्ये आता काय चाललं आहे, म्हणजे अचानक सडनली कुठलेही कामं केले जातात आणि त्याच्यामुळं काय होतं, बेसावं जसं असल्यानंतर काय होतं, नुकसानीशिवाय दुसरं काय होत नाही. आता बरेच गेली 25 वर्ष झाले LIC ऑफ इंडियामध्ये मी काम करत आहे मित्रांनो. माझा अनुभव आहे की पूर्वी लोक पॉलिसी काढायची आणि शेवट पण टिकवायची. आता अजिबात तसं राहिले नाही. आणि लोकांच्या मागणीस्तव पूर्वी 3 वर्षे कंपल्सरी भरायचं होतं, आता 2 वर्ष झालं ना, आता 1 वर्ष. म्हणजे जसं शाळा कॉलेजमध्ये विद्यार्थ्याला मारायचं नाही, नापास करायचं नाही, हा जे नियम काढलेला आहे मित्रांनो, ह्याच्यामुळे काय होते, क्वालिटीची घसरण होते. मला सांगा, पूर्वीचा काळ आणि आताच्या काळामध्ये फरक आहे. पूर्वी लोक सिरियस होते, लक्ष द्यायचे चांगल्या गोष्टीला. आत्ता सांगून ऐकलं जात नाही. जसं मला सांगा, कायदे का बनवावं लागतात, कारण लोक ऐकत नाहीत आणि कायद्याचा सुद्धा धाक राहिलेला नाही. बरेच लोक कायदे मोडतात. जसं आता आपण रोडवरून चालताना जसं कॅमेऱ्यामध्ये जर सिग्नल क्रॉस केलं, नो एंट्रीमधनं गेलं तर आपल्याला किंवा हाय स्पीड हायवेला वगैरे स्पीडचं लिमिट आहे ना, तर कॅमेऱ्यामध्ये कैद होतं आणि दंड भरला जातो आणि परत अजून तसंच केलं जातं. म्हणजे याचा अर्थ काय, आपल्याला म्हणजे आत्ताच्या सध्याच्या पिढीमध्ये सिरियसपणा कमी राहिलेला आहे, इम्पॉर्टंट राहिलेलं नाही कुठल्या गोष्टीचं, आणि त्याच्यामुळे संकटात भर होते. जसं पैसे तर कमवले जातात, परंतु खर्च त्याच्यापेक्षा जास्त केले जातात. आता लाख 2-2 लाख रुपये पगार मंथली असणारे बरेच IT पार्कमधले आम्ही लोक पाहतो, त्यांच्याकडून नुसतं कर्ज असतं. आता काय होत चाललं आहे, कर्ज काढून तुम्ही व्याज भरता, तुम्ही अगोदर खरेदी करता, म्हणजे काय होते, एक दिवस तुमचं ओल्ड एज येणार आणि पैसे कमवायचं बंद होणार. तुमचं जे आज उत्पन्न आहे ते पूर्णपणे बंद होणार आणि तुमच्याकडे पैसे पण नसणार. मग जगायचं कसं. आणि मधल्या पिरियडमध्ये, कमवत्या पिरियडमध्ये जर काही झालं तर मग कसं काय, हा प्रश्न मोठा आहे. जसं काय आहे, आपण कष्ट करून ज्या वस्तू कमवल्यात त्याच्यासाठी आपण सिक्युअर करतो. जसं घराला दारावर दार लावतो, मधल्या वस्तू चोरीला जाऊ नये म्हणून वॉचमॅन ठेवतो, कॅमेरा लावतो, परंतु ज्यांनी ही कमवल्या ज्या माणसाने, त्याला सिक्युअर केलं जात नाही. कारण त्याचं कारण आहे की आपल्याला फुकट आयुष्य मिळाले ना. जसं एक दात जर पडला तर आपल्याला 25,000 ते 30,000 रुपये भरावं लागतात. अख्खे 32 दातं परमेश्वरानं आपल्याला फुकट दिले, शरीर दिलेलं आहे. प्रत्येक इंद्रियाची पार्टची किंमत तुम्हाला कधी कळते बघा, ते निकामी झाल्यानंतर किंवा ते रिप्लेसमेंट करायची वेळ आली तर. जसं दात पडल्यानंतर दुसरा दात बसवावा लागतो, त्यावेळेस कळतं. आता बघा, ऑक्सिजनशिवाय माणूस जगू शकत नाही, परंतु आपण ऑक्सिजन घेतो आणि सोडतो, आपल्याला फुकट मिळतो ना.
त्याची किंमत कळते का? आणि ज्यावेळेस एखादं पेशंट ICUमध्ये असतं, ऑक्सिजन लावावं लागतं, किंवा कोरोना पिरियडमध्ये पाहिले बघा, ऑक्सिजन मिळत नव्हता म्हणून कितीतरी लोकांचा डेथ झालेला आहे. म्हणजे त्याची किंमत कधी कळते. जसं असतं आपण हॉस्पिटलच्या समोरून जातो, परंतु आतमध्ये ट्रीटमेंट घ्यायला जातो का? नाही, परंतु वेळ आल्यानंतर जावं लागतं. तसंच मित्रांनो, पैशाचा प्रॉब्लेम आता तुम्हाला वाटत नाही, त्याचं कारण तुम्ही पैसे कमवत आहे. ज्यावेळेस तुम्ही बंद होईल पैसे कमवायचे, त्यावेळेस तुम्हाला पैशाचं महत्त्व कळेल. बऱ्याच लोकांना पैशाचं महत्त्व कळत नाही. पैसा खर्च अमाप करतात आणि चुकीच्या ठिकाणी पैसे ठेवतात. केवळ जसं मी नेहमी सांगत असतो, पाऊस भरपूर पडला, पण धरणाचं दार जर उघडं ठेवलं तर काय होईल? पाऊस पडून हिवाळा आणि उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळणार नाही. दारच आपण, पाऊस येतोय, पूर येतोय, परंतु आपण काय धरणाचं दार नाही अडवलं, किंवा धरणं नाही बांधली, किंवा धरणाची उंची नसेल. जसं लोकसंख्या जशी वाढते तसं धरणाची संख्या पण वाढवावं लागते ना, तरच आपल्याला पाणी प्यायला मिळतं. तसं मित्रांनो, आपण जर ह्या गोष्टीचा जर विचार करून नाही प्लॅनिंग केलं तर आपले जसं धरणाची दारं अडवली नाही तर काय होईल? पाऊस पडून पाणी प्यायला मिळणार नाही. तशी नेमकी अवस्था आहे आपल्या आयुष्यामध्ये. बघा तुम्ही, अजून 10-20 वर्षाला जी न्यू जनरेशन आहे ना, संपेलन रिटायर येईल त्यावेळेस काय अराजकता कशी माजेल बघा. फार वाईट परिस्थिती निर्माण होणार. तुम्हाला सांगतो, हे भविष्य नाही, काही नाही, ही सत्य परिस्थिती आहे. कारण तुम्ही ज्या गरजेला पैसेच ठेवत नाही तर काय होईल? आणि वागण्याचा कल चुकीचा चाललेला आहे सगळा. जसं आता मी टीका करत नाही, परंतु पूर्वी मराठी मीडियम शाळा होत्या, आता मराठी मीडियम शाळा बंद पडायची वेळ आली. ज्याची ऐपत नसतानासुद्धा जोर काढू 4वी, 5वी, 10वीपर्यंत शिकवलं जातं. आणि पुढचं शिक्षण कसं शिकवणार? एज्युकेशन कॉस्ट वाढत आहे. भारतामध्ये शिक्षण मोफत नाही, पेन्शन नाही, आणि हॉस्पिटलची सोय नाही. आता ती हॉस्पिटलची 5 लाखाची पॉलिसी आहे म्हणतात सरकारची, आयुष्यमान. परंतु मित्रांनो, आयुष्यमान कुठल्या हॉस्पिटलमध्ये चालते पाहिले ना आपण. आता जसं एका हॉस्पिटलमध्ये काय झालं माहिती आहे का? दीनानाथ हॉस्पिटलमध्ये पुण्यामध्ये त्या लेडीजला ट्रीटमेंट दिलं नाही पैसे नाही भरल्यामुळं. आयुष्यमान कार्डचं गेलं कुठं मला सांगा. म्हणजे हे बोलायचं झालं, ज्यावेळेस प्रत्यक्ष वेळ येते ना त्यावेळेस खरं सत्य कळतं मित्रांनो. हे सगळं आपण, आणि सरकारला दोष देण्यापेक्षा आपण काही संकट निर्माण करतो. आपल्याला लागणाऱ्या गोष्टी आपण करत नाही, आपण त्या पोस्टपोन करतो, किंवा आपण बघू म्हणतो वेळ आल्यानंतर. जसं आता सगळे पैसे कमवतात, परंतु खर्च कुणाला 20,000 पगार असेल, कुणाला 25, कुणाला 30, 40, 50, 1 लाख असे वेगवेगळे पगार असतात. तसा वेगवेगळा खर्च केला जातो. म्हणजे सगळ्यांनी काही स्पर्धाच लावलेली असे दिसते मला, की उत्पन्नापेक्षा जास्त खर्च करणे. बरेच लोक कर्ज काढून खर्च करतात. मला सांगा, करू नये असं नाही, परंतु इन्कमसाठी कर्ज काढलं पाहिजे. आणि मित्रांनो, ह्याच्यामध्ये काय होतं, जसं मी म्हणलं ना, तुम्ही पेरणी नाही केली शेतकऱ्यांचं गवत उगवते. तसं तुम्ही जर बचत नाही केली तर जे करणारे आहेत त्यांना फायदा होतो आणि तुमचं नुकसान होतं. आपण नेहमी बघा ना, आपण अन्न नाही केलं तर पोटात ताकद तयार होईल का? गाडीत पेट्रोल नाही टाकलं तर गाडी चालेल का? तसंच आहे मित्रांनो, तुम्ही चांगल्या गोष्टी नाही केल्या की वाईट नक्की घडतात, ते दिसत नाहीत. जसं आपल्याला 1-2 किलोमीटरवरचं दिसतं का? आपल्याला नाही. कारण माणसाची दृष्टीसुद्धा धोका देते ना. आभाळ टेकल्यासारखं वाटतं, टेकले का? किंवा मन पण धोका देतं. मन काय म्हणतं? बड्डे आहे का होतो? म्हणजे चुकीच्या गोष्टी सगळ्या चालू आहेत मित्रांनो, आणि त्या कुठं तर थांबल्या पाहिजेत, किंवा आपण थांबवल्या पाहिजेत. नाही थांबवले तर जो चुकीच्या गोष्टी करतो ना त्याचीच बरबादी होणार आहे. सांगणाऱ्याचं काही नुकसान होत नाही. समजा आता मी एवढा व्हिडिओ तुम्ही ऐकला आणि माझं काही पण नाही ऐकलं तर माझं काही नुकसान नाही मित्रांनो. मी तर डिजिटलमध्ये काम करतो आहे. कोण व्हिडिओ बघतो कोण बघत नाही मला माहीत नाही, परंतु तुम्ही इम्प्लिमेंट नाही केलं तर आत्ता तुम्हाला इफेक्ट जाणवणार नाही. कालांतरानं तुम्हाला नक्की ह्याच्यापासून नुकसान झालेलं कळेल, परंतु नंतर काही करता येत नाही. मित्रांनो, जसं वय वाढत चाललं आहे तसं पैसे कमवायचा पिरियड कमी होत चाललेला आहे. आणि जसं आपण पटकन आपले कामं करून ठेवले पाहिजे, तसंच आपण जर लक्ष नाही दिलं तर आपले प्रश्न बिकट होतात आणि पिढ्यानपिढ्या लोक गरीब आहेत ह्याच ट्रॅपमध्ये अडकलेले आहेत. आणि आपण सांगणाऱ्याचं ऐकलं पाहिजे आपल्या हितासाठी. कधी कधी काय होतं, मोफत सल्ला मिळाला ना त्याचं महत्त्व कळत नाही. पैसे देऊन जसं डॉक्टरकडे आपण ट्रीटमेंट घेतो, जसं काही डॉक्टरची फीस 2,000 पण असते, काही 500 रुपये असते. जास्त फीस घेतात डॉक्टर म्हणजे काय, नॉलेजेबल असतात, पण आपल्याला फुकट जर नॉलेज मिळालं त्याचं महत्त्व कळत नाही. तर यूट्यूब चॅनलवर किती तर चांगली बरेच व्हिडिओ असतात, त्याचं ऐकून माणसं सुधरत नाहीत, ऐकून सोडून देतात. मित्रांनो, ह्याच्यामुळंच काय होतं, वेळ निघून जातो आणि वेळ निघून गेल्यानंतर चांगल्या कार्याला वेळच उरत नाही. शेवटच्या स्टेजला बऱ्याच व्यक्तीला कळतं. परंतु मित्रांनो,
वेळ ही फार मोठी आहे, ही नैसर्गिक आहे, त्याला तुम्ही वाढवू शकत नाही आणि कमी करू शकता, म्हणजे वेस्ट करू शकता, तुम्ही टाईमपास करू शकता, परंतु वाढवू शकत नाही आणि परत तुम्हाला वेळ त्या कामाला, चांगल्या कामाला मिळणार नाही. जसं आमच्याकडे आता LIC ऑफ इंडियामध्ये पूर्वी कसे होते, 15 वर्षे, 20 वर्षे, 25 वर्षे असे प्लॅन होते, परंतु मित्रांनो आता लाईफ टाईम प्लॅन आलेला आहे. आयुष्यभर तुम्हाला इन्कम मिळतं आणि आयुष्यभर इन्शुरन्स मिळतो. तरी पण ह्याचं महत्त्व का कळत नाही? ज्या दिवशी हे प्लॅन बंद झाले ना, त्या दिवशी कळेल. आता बँकेपेक्षा जास्त व्याज देतो आपण. 1 वर्षानंतर, आता 1 ऑक्टोबर 2024 नंतर 1 वर्षानंतर पैसे वापरतात, लिक्विडिटी आहे आणि मोठं कॅपिटल लिहून दिलं जातं मित्रांनो. असं कुठंच होत नाही. आज बँकात बघा, मल्टी मार्केटिंग कंपन्यात हे जे बरेच लोक गुंतवणूक करतात, शेअर मार्केट, म्युच्युअल फंड, कुठंही तुम्हाला पैशाची गॅरंटी नसते. सोनंसुद्धा आज घेतलं तर उद्या तेवढे मिळतील गॅरंटी नाही, उद्या घट येते. म्हणजे मायनस गुंतवणूक आहे बरेच, परंतु आमची प्लस गुंतवणूक आहे. तुम्ही जर आज 10,000 भरले तर आम्ही 30 लाख रुपये लिहून देतो. 30 लाखावर इंटरेस्ट देतो मित्रांनो आम्ही. असं कुठंच होत नाही. आणि जे भरले नाहीत ते पैशाची गॅरंटी आणि त्या पैशावर उत्पन्न दिलं जातं. जसं तुम्ही नोकरी न करताच, किंवा एखाद्याला नोकरी 1 लाख रुपये पगार आहे, पुढचा पगार कुणी देतं का मला सांगा? पुढचं काम माहीत नाही, कंपनी टिकेल माहीत नाही, पगार तर कुणीच देणार नाही. मग हे आपल्याला का कळत नाही? कारण आपण बारीक अभ्यास करत नाही. केला तर काय करतो आपण, लगेच सोडून देतो, स्किप करतो. मित्रांनो, वेळ तीच असते. जसं काही लोक सुसाईड करतात, काही लोक हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेतात, काही लोक आनंद साजरा करतात. वेळ तीच असते, परंतु कुणाच्या बाबतीत कशी घडेल हे सांगता येत नाही. आता कुणी जन्माला येतं, कुणी मृत्यू पावतं, वेळ तेच असते ना. परंतु आपण काय केलं आहे, ही वेळ बरोबर नाही, ती वेळ चांगली नाही, असं एक आपण म्हणतो. मित्रांनो, तसं कधीच नसतं. निसर्गात सगळं सारखं असतं, परंतु आपल्याला त्याचं महत्त्व समजण्यावर आहे. वेळ वाईट येण्याचं कारण आहे कर्म, आणि कर्म आपल्या हातात आहे. आणि आपण जर चांगलं कार्य केलं तर नक्की चांगली वेळ येते. ही आम्ही आमच्या पॉलिसीच्या माध्यमातून आम्ही लिहून देतो. जसं तुम्ही 10,000 भरले की आम्ही 30 लाखाचा पेपर देतो. असं कोणी तर देते का मार्केटमध्ये? न भरलेल्या पैशाचा इन्शुरन्स, गॅरंटी आणि बोनस, आणि वापरायला पण मिळतात. म्हणजे आताच्या काळामध्ये मित्रांनो तुम्हाला सांगतो मी, जगण्यासाठी 2 शस्त्र आहेत. शस्त्राशिवाय माणसाचा विजय कधीच प्राप्त होत नाही. युद्धामध्ये बघा, कुठं पण बघा, माणसाला काही गोष्टी मिळाल्या तरच माणसाला ते कार्य सुलभ होतं. जसं जीवन जगण्यासाठी 2 शस्त्र आहेत. एक LIC ऑफ इंडियाची पॉलिसी, दुसरी मेडिक्लेम पॉलिसी. कारण नुकसान कधी होईल सांगता येत नाही. जसं गाडीला ब्रेक लावून आपण का चालतो, कधी गाडी उभा करावी लागेल सांगता येत नाही. माणूस पुढे येईल, किंवा खड्डा येईल, किंवा क्रॉस रोड असेल तर आपल्याला वेग कमी करावा लागतो. तर आपल्याला हे ब्रेकच्या माध्यमातून आपल्याला प्रवास आपला सुखी करता येतो किंवा सुरक्षित करता येतो. तसंच आहे मित्रांनो, जीवन जगताना तुम्हाला दोन्ही गोष्टीची गरज आहे. कारण पूर्वीच्या काळामध्ये लोकसंख्या कमी होती आणि एकमेकाला मदत करायची, एकत्र कुटुंब पद्धती होती, त्याच्यामुळं एवढा इन्शुरन्सचा इफेक्ट होत नव्हता. परंतु मित्रांनो, आज तुम्हाला ह्याच्याशिवाय चालणारच नाही. समजा देव न करो काही घडलं नाही तरी म्हातारा तर होणार आहे. इन्कम स्टॉप झाल्यानंतर तुम्ही काय करणार? आज इन्कम येऊन जर आपली ही अवस्था आहे, आपल्याकडे पैसे नाहीत, वाईट परिस्थिती आहे, उद्या इन्कम स्टॉप तर होणार आहे ना 100%. आणि आता पेन्शन तर कोणालाच नाही. जी पॉप्युलेशन 150 कोटीपर्यंत आहे आपली, 150 करोडपर्यंत झालेली आहे, तर एवढ्या लोकांना आता जगायचं कसं हा प्रश्न आहे मोठा. कारण पेन्शन कोणालाच नाही आणि लोकसंख्या तर वाढतच जाणार. कारण 2 जरी अपत्य ठेवले तर 2 लगेच एक्सपायर होत नाहीत ना, म्हणजे डबल तर होणार आहे. आणि लोकसंख्या वाढले की हे प्रश्न गंभीर होतात. जसं खाण्याची समस्या, राहण्याची समस्या, नोकरीची समस्या, प्रत्येक गोष्टीमध्ये कॉम्पिटिशन येते. आज बघा, प्रत्येक माणूस, आपल्याला एकमेकाला बोलायला वेळ आहे का? काय झालं आहे मग? बरं, एवढं काबाड कष्ट करून आपल्याकडे संपत्ती तयार होती का? मग मला सांगा. आणि आताच्या काळामध्ये सुखी समाधानी कोणीच नाही. ज्याच्याकडे पैसे आहेत तो पण नाही, ज्याच्याकडे नाही तो पण नाही. त्याचं कारण आहे, कारण परिस्थिती अस्थिर होत चाललेली आहे. प्रत्येकाला विश्वास राहिला नाही. पूर्वीचा काळ वेगळा होता. कारण पूर्वी ऋतू पण आपले उन्हाळा, पावसाळा, हिवाळा टाईम टू टाईम व्हायचे. आता वातावरणामध्ये सुद्धा बदल झालेले आहे, सगळं काही चेंज झालेलं आहे. आणि ह्या बदलत्या परिस्थितीमध्ये आपल्याला काही गोष्टी चांगल्या स्वतःच्या हितासाठी करणं गरजेचं आहे. जसं शाळा कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांनी अभ्यास केला तर फायदा होईल का नुकसान होईल? आता हा जीवन प्रवास जर सुखी करायचा असेल, जसं एखाद्या गावाला जाताना आपण काय करतो, काळजीपूर्वक गाडी 4 व्हीलर असेल तर आपण काय करतो,
हवा भरतो, इंधन भरतो आणि सगळे गाडीचे पेपर, लायसन सगळं व्यवस्थित करून आपण सतर्क राहून डोळ्यात तेल घालून आपण पुढे बघून गाडी सुरक्षित चालवतो. तसं केलं तरच प्रवास सुरक्षित होईल. तिथं जशी काळजी घेतो तशी इथं आपण घेत नाही. आपण कुठल्या गोष्टीचं प्लॅनिंग करत नाही किंवा केलं तर आपण चुकीच्या ठिकाणी करतो. त्याच्यामुळं काय होईल, आपल्या कर्मामुळे किंवा आपल्या चुकामुळंच आपल्याला वाईट दिवस येतात. मित्रांनो, मला सांगायचं तात्पर्य म्हणजे तुम्हाला ही 2 शस्त्र आहेत. जसं सीमेवरच्या जवान हुशार असेल, तरुण असेल तरीसुद्धा त्याला रायफल दिली जाते, त्याला कॅमेरा दिला जातो, त्याला वेगवेगळे प्रकारचे हत्यारं दिली जातात. त्याचं कारण आहे, रणगाडे असतात, अनेक इन्स्ट्रुमेंट असतात त्यांच्याकडं. कारण त्याच्याशिवाय तुम्हाला शत्रूचा बिमोड करता येत नाही किंवा शत्रूपासून संरक्षण मिळत नाही. तसंच आहे जीवनामध्ये. तुम्हाला कितीही पगार असू द्या, तुमचं उत्पन्न कितीही असू द्या, तुम्हाला इन्शुरन्सशिवाय पर्याय नाही. कारण इन्शुरन्समध्ये अनलिमिटेड प्रॉफिट दिलेला असतो. जसं तुम्ही 10,000 भरले की 30 लाख लिहून दिलेत, किंवा मेडिक्लेम पॉलिसी असेल 20-25 हजार भरले की 5 लाख. आणि महत्त्वाचं वेळेला मिळतात, कारण त्याच्यात लिहिलेलंच असतं. कारण वेळेला पैसे मिळणं महत्त्वाचं आहे. आपला व्यवसाय जरी असेल, आपले येणे असतील, नोकरी असेल, तरी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालं तर आपल्याला वेळेला पैसे येतील, आपले पैसे वेळेला येतील गॅरंटी नाही. म्हणून वेळ फार महत्त्वाची आहे. त्यासाठी आपण ह्या गोष्टी केल्याच पाहिजेत. जर नाही केल्या तर आपला त्रास होईल, आपलं नुकसान होईल आणि त्याचे परिणाम अख्ख्या कुटुंबावर होतात. बघा, आपण जर बचत नाही केली, नुसतं पैसे खर्च करत गेलो तर एक दिवस पैसे कमवायचं संपून जाईल, वय पण, आणि पुन्हा कसं जगणार. म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा ह्यासुद्धा गोष्टी तुम्हाला फार कठीण होऊन जातील. कारण मित्रांनो, आज सगळीकडे पाहतोय आम्ही, गेली 25 वर्ष झालं, आज इतक्या डेव्हलपमेंट झालेल्या आहेत. पूर्वी बघा, लोक बचत करायची, मातीत पैसे भरून ठेवायचे, मटक्यात ठेवायची, कुठं तर ठेवायचे, सापडायचे नाही. ते जे पैसे आहे ना ते खराब व्हायचे, म्हणजे ते सुरक्षित राहायचे नाहीत. अनेक गोष्टी होत्या. परंतु आज तुमच्या पैशाला इंटरेस्ट पण मिळते आणि एक्स्ट्रा गॅरंटी मिळते. आणि आता तर आयुष्यभर पैसे देणारा प्लॅन आहे मित्रांनो. आयुष्यभर काम मिळत नाही, मिळालं तर आपण करू शकत नाही, आणि काम मिळाल्याशिवाय नाही केल्याशिवाय पैसे मिळत नाहीत, आणि पैसे नाही मिळाल्याचं माणूस जगू शकत नाही. जसं जीवन प्रवास आपल्याला, जसं एखाद्या गावाला जायचं तर आपण प्रवास सुरक्षित करतो का नाही, काळजी घेतो का नाही. पैसे नसेल तर दुसऱ्याकडनं घेऊन आपण तो प्रवास करतो, म्हणून तो सुरक्षित होतो. तसंच आहे हा जीवन प्रवास आहे मित्रांनो. तुम्ही जर निष्काळजीपणाने जगलात तर नक्की त्याचे वाईट परिणाम तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला भोगावे लागतील मित्रांनो. असं होता कामा नये. आपल्याला 20,000 जरी पगार असेल तर आपण 2,000-3,000 बचत केली पाहिजे. असं जर नाही केला तर तुमच्या आयुष्यामध्ये पराभव होईल. माणसाच्या जीवनामध्ये 2 स्टेज असतात. एक शिक्षण चांगलं घेणे, काही कारणास्तव शिक्षण नाही झालं तर दुसरं सेकंड चान्स आहे की पैसे ठेवणे. पैसे जर नाही ठेवले तर आपल्याला पैसे कमवायचं वय पण संपेल आणि पिढ्यानपिढ्या लोक गरीब आहेत, अडचणीत आहे. त्याचं कारण आहे मित्रांनो, कर्माने सगळं काही घडत असतं. बरेच लोक नाही ते कारणं सांगतात नंतर. मित्रांनो, त्या कारणाला काही अर्थ नाही. साधी गोष्ट आहे, तुम्ही जेवण नाही केलं तर तुमच्या अंगात ताकद राहील का मला सांगा. गाडीत पेट्रोल नाही टाकलं तर गाडी चालेल का. साधी गोष्ट आहे. निसर्ग, जसं गुरुत्वाकर्षण शक्ती आहे, वर जी पडलेली वस्तू खाली येते ना. आंबा झाडाचा पडला तर खालीच येतो ना जमिनीत. जमिनीवर का पडतो, कारण शक्ती आहे, गुरुत्वाकर्षण शक्ती. तसं पैशाची शक्ती निर्माण केली पाहिजे. तुम्ही पैशाची शक्तीच निर्माण करत नाही, पैसेच ठेवत नाही तर पैसे कुठून येतील. निसर्गाने दिलेलं आयुष्यसुद्धा संपणार आहे एक दिवस. मग काय करणार, पुन्हा कमवता पण येणार नाही. जसं इंद्रियाच्या पार्टची काही कॅपॅसिटी असते ना, उतारवय झाल्यानंतर डोळ्याला दिसत नाही, शरीराचे पार्ट, हात पाय नीट काम करत नाहीत मित्रांनो, बुद्धी मेमरी काम करत नाही. ही सगळ्याच्या जीवनामध्ये असे बदल घडत असतात. आपण उघड्या डोळ्यांनी पाहतोय, चान्स सोडून देतोय मित्रांनो. आता आयुष्यभर पैसे मिळणारा प्लॅन आहे. 8% इंटरेस्ट रेट आहे आणि बोनस आहे. म्हणजे 11 ते 12% व्याज कुठं मिळतं मला सांगा सेविंगला. कुठली बँक सेविंग अकाउंटवर लोन देते, कुठली बँक तुम्हाला इन्शुरन्स देते, कुठली बँक भरलेल्या पैशाची गॅरंटी देते मला सांगा. सगळं काही मिळत असेल ना, हाही प्रॉडक्ट म्हणजे तुम्हाला यशस्वी बनवण्यासाठी आवश्यक आहे. ह्याचं महत्त्व जोपर्यंत कळत नाही आणि ते टिकवलं नाही, कधी कधी बघा आता आपल्या मुलांना, आपण आता बघा दुसऱ्या साईडला पहा, महागाई वाढली तर आपण गपचूप सेवा वस्तू खरेदी करतो, हॉस्पिटलमध्ये देतो, तिथं आपण तक्रारी करतो का नाही. पण इथे इन्शुरन्समध्ये थोडा प्रीमियम वाढला की लोक तक्रार करतात. मित्रांनो, आपण सर्वांगीण अभ्यास करून जीवन जगत नाही, त्याच्यामुळेच हे सगळे प्रॉब्लेम येतात आणि आपण प्रॉब्लेमच्या एक गुंतागुंतीमध्ये अडकून जातो.
आता मेडिक्लेमचा प्रीमियम वाढत असतो, कारण त्याचं सांगतो डॉक्टरची किंमत फीस वाढते, त्याचं औषध गोळ्याचे रेट वाढत असतात, तपासण्याचे रेट वाढतात, MR समजा ब्लड टेस्ट करणे, एक्सरे काढणे ह्याचे रेट वाढतात ना. मग आपण काय करतो, एकतर्फी कुठल्याही गोष्टीला बघितल्यामुळे, जसं आता बरेच लोक पैसे कमवतात आणि बचतच करत नाहीत, एकतर्फी बघतात. म्हणजे दुसऱ्या बाजूचा तुम्ही अभ्यासच करत नाही, दुसऱ्या बाजूचे चांगले वाईट परिणामची जाण बघत नाही. काय काय मुलं तर बघा, पूर्वी तर 1-1 डझन मुलं होते, 2-2, 3-3 बायका होत्या, कारण त्या काळानुसार ठीक होतं ना. आता मग का करत नाहीत? आता परिस्थिती अवघड झाली, कारण पूर्वी केलेलं हे फळ आता सगळ्यांना भोगायची वेळ आली. लोकसंख्या वाढली, आणि लोकसंख्या वाढल्यावर काय होतं, नोकऱ्या मिळत नाहीत, कमी पैशात काम करावं लागतं, कामाची गॅरंटी नसते, खर्च वाढतो. म्हणजे दोन्हीकडं एकतर काम मिळत नाही, मिळालं तर योग्य पगार मिळत नाही, दुसऱ्या साईडला महागाई वाढते. म्हणजे त्याच्या फायद्याच्या गोष्ट घडू शकत नाही. चुकीची, जसं कर्म चुकीचं झालं की फळ चुकीचंच मिळणार, असं कधीच होत नाही मित्रांनो. जसं एखाद्या विद्यार्थ्याने अभ्यास केला तर त्याला नक्की फायदा होतो. काही गोष्टी आपल्या हातात असतात मित्रांनो, आणि हातातल्या गोष्टी केल्यावर कधी प्रॉब्लेम येतच नाही, असं माझा 100% दावा आहे. कारण काय होतं, आपण ज्या गोष्टी अशक्य आहेत, चुकीच्या आहेत, त्याला आपण अजिबात थारा नाही दिला पाहिजे. आता बँक 7% देते लोन, FDवर इंटरेस्ट. आणि मुंबईला एक टोरेस्ट म्हणून ज्वेलरीची कंपनी होती, तिथं 7 दिवसाला 7% देत होती. मग लोकांनी तिथं टाकले तिथं पैसे, आणि ती बंद पडली. मग आपण चुकीच्या गोष्टी आपणच आपल्याला गॅरंटी देतो, चुकीची ती पण. निसर्गाच्या आधारित, सत्य गोष्टीच्या आधारित जर काम असेल तर त्याच्यात धोका नसतो. आता बघा, आम्ही गेली 25 वर्षाला काम करतो, आम्ही गेलं बऱ्याच व्यक्तीला सांगायचं तर ते म्हणतात जास्त फायद्याची प्लॅन द्या. आता जास्त जे नियमान आहे तेच मिळणार ना, जास्त फायदा कसं काय, कोणी तोटा करून देईल का? मग आपल्याला जास्त पाहिजे असतं, त्याच्या नादामध्ये सगळंच गमवून बसतो आपण. बघा ना, जे अति व्याज देणाऱ्या जे असतात, आता म्युच्युअल फंड, शेअर मार्केट, SIPमध्ये जास्त पैसे मिळतात म्हणतात, लोकच म्हणतात. म्युच्युअल फंड कंपनी म्हणते सब्जेक्ट टू मार्केट आणि रिस्क प्रॉडक्ट म्हणून सांगते, परंतु हे म्हणतात गॅरंटेड. म्हणजे काय होतं, आपण आपल्याला चुकीची गॅरंटी घेऊन जगतो, आणि नक्की खरं तर शेवटी कळतच असतं ना, निकाल लागतो ना. मग त्याच्यामुळे मग आपली फसवणूक होते मित्रांनो. कधी सत्याच्या आधारित आपण काम केलं पाहिजे, प्लॅनिंग केलं पाहिजे. आपले मुलं आहेत, त्याला आपण पैसे ठेवत नाही, म्हणजे मुलांचं भविष्य कसं सुधरेल, कोण देईल आणून? आता लोन तर मिळतात काय सहज इजी. मग आपण धोका रोज खातो, आपण रोज आपली फसवणूक करतोय, कुटुंबाची करतोय. सिक्युरिटी घेतली पाहिजे. आता आमच्याकडे सिक्युरिटी घेण्यासाठी, LICची पॉलिसी काढण्यासाठी तुमचं वय त्या प्लॅनमध्ये बसलं पाहिजे. वय वाढत चाललं आहे, म्हणजे तुमचं प्रॉफिट ऑटोमॅटिक कमी होत चाललं आहे. जसं उशिरा नोकरी लागली तर काय होईल, सर्व्हिस कमी होईल आणि फायदा कमी होईल, तसंच आहे. आणि दुसरी गोष्ट आहे ना, आपलं निरोगी प्रकृती पाहिजे, ते सांगता येत नाही निरोगी राहील का नाही, उद्याचं कोण सांगू शकते. जसं झटक्यात कोरोना आल्याने अख्ख्या जगाला बुडवून गेला का नाही, किती नुकसान झालं का फायदा झाला, म्हणजे उद्या काय घडेल सांगता येत नाही. आता कोरोना पिरियडमध्ये मेडिक्लेम भरपूर काढले लोकांनी, नंतर बंद करून टाकले. म्हणजे आपण हंगामी काम करतो. जसं टेम्पररी कामाला ठेवतात ना लोक, काम असलं तर ठेवतात नाही, काम नसलं की हाकलून देतात, तसंच आहे. मग प्रगती का लोकांची होत नाही, त्याचं कारण आहे हंगामी लोक काम करतात, हंगामी विचार करतात, परमनंट नाही करत लोक. एखाद्याने काही चुकीचं गोष्टी सांगितली, त्याच्यात फायदा दिसला की लगेच पळतात आउट तो. जसं काही लोक जसं सिजनेबल कामाला ठेवतात बघा, जास्त पेमेंट देऊन, लोक मिळत नाहीत ना. खेड्यापाड्यात पण असंच होते बघा, जे स्विगीमध्ये आहे ना, रेट वाढतात मजुराचे, पुन्हा मग बसतात टाळ्या वाजवत, काम कुठं असतं पुन्हा. तसं आपण सिजनेबल, आता काही लोकांची प्रगती झाल्यासारखी वाटते, परंतु नंतर रसा तळाला जातं, त्याचं सिजनेबल काम करतात. मित्रांनो, परमनंट चांगलं काम केलं पाहिजे. आपल्यासाठी आपण घात करून घेतो आहे. मग साधी गोष्ट आहे, तुम्हाला उद्या पैसे लागणार आहेत, तुम्ही त्याचा बंदोबस्त करणार, कोण आणून देईल मला सांगा. साठवलेलं पुरतं का? आता बघा, दरवर्षी पाऊस का पडावं लागतं, दरवर्षी धरणाची दारं का अडवावं लागतात, कारण ते पाणी पुरत नाही ना, संपतं ना. दरवर्षी शेतकरी पेरणी करतो, का करतो, कारण धान्य संपतं ना. तसं आपण सतत बचत करायला पाहिजे ना. आता काही लोक पॉलिसी काढून दिले की 1 वर्ष 2 वर्षच भरतात, मिनिमम पिरियडसुद्धा भरत नाहीत. संपलं का विषय, संपले का पैशाचे प्रश्न? मित्रांनो, जिवंत आहे तोपर्यंत पैसा लागणार आहे, आणि गेल्यावरसुद्धा पैसा लागणार आहे. म्हणून तर आमच्याकडे लाईफ टाईम पॉलिसी आहेत मित्रांनो. ही सुवर्ण संधी आहे. 8% 12% इंटरेस्ट रेट कोण देतं मला सांगा बरं. कारण असे प्लॅन राहू शकणार नाही, तुम्हाला मी सांगतो ना, टिकणारच नाही. म्हणून आता आहे तर चालू संधी, त्याचा हात धुवून घ्या. कारण तुम्ही आता जर प्लॅन घेतला तर मला आयुष्यभर पैसे मिळणार आहेत. मला सांगा, कुठलीही चांगली गोष्ट गेल्यावर, जसं बऱ्याच लोक बघा, माणूस मेल्यावर त्याची लई आठवण काढतात लोक, असताना त्याला विचारत पण नाहीत.
तसंच चाललेलं आहे आता बघा. पण तुमचं इन्कम आहे तो पण बचत करत नाहीत. आता बघा हे काही जणांच्या पॉलिसी संपल्या ना, लोक बरेच आम्हाला म्हणतात मोठी पॉलिसी काढली असती तर, आणि ज्यावेळेस काढा पॉलिसी म्हणतो मोठी त्यावेळेस काढत नाहीत. मग कोण कोणाला फसवते आणि पुन्हा परत चर्चा करतात. मित्रांनो, सत्याच्या आधारित जगलं पाहिजे. ज्यावेळेस आपण चुकीचं काम करतो त्यावेळेस आपल्यालाच फसवतो, आपल्या कुटुंबाला फसवतो आणि देशाला सगळ्यांना फसवतो. मला सांगा, इन्शुरन्स 4 व्हीलरला कंपल्सरी का केला? त्याचं कारण सांगतो. पुढे जर एखाद्या व्यक्ती येऊन मोठा गेला, एक्सपायर झाला, तर तो माणूस देणार आहे का त्याचं नुकसान भरपाई करून? जसं शेतीचा विमा आहे. विमा कशासाठी आला? विमा म्हणजे प्युअर नुकसान भरपाई करून देणारा करार. आता LIC ऑफ इंडियामधला जी पॉलिसी आहे ना, त्याच्यात दोन्ही प्रकारचं, एक तर सेविंग पण होते आणि रिस्क पण कव्हर होते. म्हणजे तुमचे दोन्ही प्रॉफिट होतात. कारण आपण सेविंग करत नाही, पैसे ठेवत नाही, पैसे पण वाढतात, इंटरेस्ट पण मिळतं आणि रिस्क कव्हरेज पण मिळतं. म्हणजे 2 उद्दिष्टासाठी, म्हणजे तुमचं सगळं स्वप्न पूर्ण होते. मध्ये आधी काही झालं तर मोठी रक्कम दिली जाते, पुढचे पैसे लिहून दिले जातात आणि तुमच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या जातात. म्हणजे पार्ट ऑफ लायबिलिटी आहे, रिस्पॉन्सिबिलिटी कव्हर होते, इन्कम रिप्लेसमेंट आहे, इन्कम गॅरंटी आहे, सेविंग वाढते आणि खर्चावर नियंत्रण येतं. म्हणजे तुमची खरी प्रगती इन्शुरन्सच्या माध्यमातून होणार आहे आणि त्यालाच आज टाळाटाळ केली जाते. मित्रांनो, हे दुर्दैव आहे, कारण त्याचं महत्त्वच कळत नाही. आत्ता काय झालेलं आहे माहिती आहे, चुकीच्या गोष्टी लगेच केल्या जातात. जसं मी म्हणलं ना, व्यसनं लोक लपून छपून करतात आणि चांगल्या गोष्टीला 10 वेळेस सांगितलं तरी टाळाटाळ केला जातो. त्याचं कारण मी सांगितलं की आपल्याला आपण विकत आलेलं नाही. जसं माणसाला करोड रुपये देऊन जर आणलं तर काय करेल माणूस? काळजी घेईल ना त्याची. जसं आपण मेहनत करून गाडी 2 व्हीलर 4 व्हीलर आपण घेतो तेव्हा त्याची किती काळजी घेतो. मोबाईल घेतला तर स्क्रीन गार्ड लगेच लावतो. जसं मूल जन्माला आल्यावर लगेच पॉलिसी काढतो का आपण? नाही काढत. खर्च त्याचा चालू झाला ना, दुसऱ्या साईडला तयारी नसते. जसं एखाद्या विद्यार्थ्यांना अभ्यासच नाही केला तर नापास 100% होणार ना, आणि पुन्हा काहीच करता येणार नाही. तसंच आहे मित्रांनो, आपल्याला आपला हा जीवन प्रवास जर सुकर करायचा असेल तर आपल्याला काही गोष्टीचं प्लॅनिंग करावंच लागेल. जर उशीर केला तर त्याचे दुष्परिणाम होतील. कुठले, जसं मुलांना शाळेत उशिरा टाकलं तर त्याचं काय होतं? ॲडमिशन तर मिळतं का? कुठलीही गोष्ट उशिरा केलं तर काय होईल? तुमचं नुकसान होईल. म्हणजे डिले इज डेंजरस म्हणतो आपण. म्हणजे डिले करणं म्हणजे धोकादायक असू शकतं. जसं 5,000 रुपये भरले एखाद्या व्यक्तीने, 25,000 1 करोड रुपये मॅच्युरिटी मिळेल 60व्या वर्षी. तेच जर आपण 10 वर्षांनी उशिरा केलं तर आपल्याला 40 लाख मिळतील. अजून 10 वर्ष उशिरा केलं तर 15 लाख मिळतील. म्हणजे 1 करोड कुठं, 40 लाख कुठं आणि 15 लाख कुठं, असं असतं. आणि हे तर फिक्स आहे तर अमाऊंट. परंतु उद्या जर दुर्दैवी काय झालं तर 1 कोटी मिळणार नाहीत, प्लॅनच घेता येणार नाही ना. लोक मग बरबाद का होतात? त्याचं कारण नाही मित्रांनो. सगळे रस्ते बंद होतात. आपण रस्ते बंद केल्यासारखं होतं, कारण कमवता येत नाही पैसे. आता बघा, काही काही लोक हॉस्पिटलची पॉलिसी काढत नाहीत. त्यांची संपत्ती असते भरपूर, पैसे यायचे असतात मार्केटमध्ये, कुणीच देत नाही वेळेला. आणि वेळेला प्रॉपर्टी तुम्हाला 10 लाखाची 5 लाखाला विकावं लागतं, ते पण घेत नाही. बळबळ आपल्याला जबरदस्ती द्यावं लागतं. मग आपण आपल्याला अडचणी निर्माण करतो. बेसावध राहिलात मित्रांनो, मला एकच सांगायचे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून, तुम्ही बेसावध राहिला तर 100% हा व्हिडिओ तुम्ही सेव्ह करून ठेवा. तुम्हाला नक्की आठवण येईल. तुम्ही बेसावध राहिला तर तुमचं नक्की नुकसान होईल. आता आमच्याकडे काय म्हणतात, पॉलिसीसुद्धा काढताना म्हणतात 2 महिन्याला घेऊ, 4 महिन्याला घेऊ. मित्रांनो, हे सगळं चुकीचं आहे. उद्या तुम्हाला पॉलिसी मिळेल का नाही सांगता येत नाही, कारण तुमची निरोगी प्रकृती राहील माहीत नाही. म्हणजे मोठा आजार झाला, ॲक्सिडेंट झाला, ऑपरेशन झालं तर पॉलिसी मिळत नाही मित्रांनो. मानवी ध्येयच हा निसर्गातनं तयार झाला, त्याची गॅरंटी कोण देणार हो? आम्ही पण पैशाच्या माध्यमातून गॅरंटी देतो आहे. आम्ही पण माणूस बदलून आणू शकत नाही. परंतु त्या कुटुंबामध्ये जे पैसे कमवायचं थांबल्यानंतर जे गॅप निर्माण होते ते भरून काढतात. आता मला सांगा, काही नाही झालं तरी पैसे वाढून मिळणार आहेत, म्हणजे फायदाच आहे ना. म्हणजे तुमचं सगळं नुकसान त्यांनी लिहून घेतलं आहे इन्शुरन्सच्या करारामध्ये, फक्त प्रॉफिट दिला आहे तुम्हाला. असं कुठं होतं का? आपण दुकानात जातो, पार्ले बिस्किट पुडा घेताना 5 रुपये देतो, पुडा घेऊन येतो ना. असं होतं का? दुकानदारात गेल्यावर 5 रुपये बी दिले आणि बिस्किट पुडा बी दिला, असं कधी होतं का? मला सांगा, इन्शुरन्सच्या माध्यमातून नुसता प्रॉफिट होतो आणि लॉस त्यांनी ॲक्सेप्ट केलेला आहे. मला सांगा, असं आपण 4 व्हीलर आपण पार्किंगला ठेवतो, तो 50 रुपये आपल्याकडनं घेतून गाडी सांभाळतो ना, 1-2 तास. असं होतं का? त्याने 100 रुपये दिले आणि गाडी सांभाळलेत. तसंच आहे ना इन्शुरन्समध्ये. तुम्हाला प्रॉफिट मिळतो आणि नुकसान ते लिहून घेतात. जसं तुम्ही 10,000 भरली, उद्या काय झालं 30 लाख रुपये देतो आपण, नाही काय झालं तर 30 लाखावर इंटरेस्ट मिळतं.
म्हणजे तुमचं नुकसान काय आहे, मग का घेत नाहीत व्यक्ती? याचं कारण सांगतो, त्या वेळेचं महत्त्व नाही. उगीच वेळ वाया घालवतात. आम्ही पाहिले ना, आज 25 वर्षाला पाहतो विनाकारण वेळ वाया घाल. अहो तुम्हाला सांगतो, LIC ऑफ इंडियामध्ये जर पॉलिसीवर लोन काढलं तरी लोक लोनसुद्धा भरत नाहीत वेळेत, आणि पुन्हा म्हणतात एवढे कसे पैसे झाले. म्हणजे आपल्याला कायद्याचा दंडूकच पाहिजे असं आहे का? म्हणजे कायद्याचा जर वचक असेल तर माणूस जागा येतो, असंच अर्थ झालं ना. मनानं आता मला सांगा, लोकसंख्या एवढी वाढली ना, आता लोक 2च अपत्य का ठेवतात? कारण आता प्रॉब्लेम आहे, तर सांभाळू शकत नाही, रूमसुद्धा मिळत नाही भाड्यानं. म्हणजे आपल्याला कुणीतरी बडगा मारल्यावर आपण सुधारणं. असं जसं गुरंढोरं असतात ना, जनावरं, त्याला बघा मालक चाबकानं मारतो तेव्हाच ते नीट चालतात. तसंच अर्थ आहे ना. सर्कसमध्ये रिंग मास्टर नाही का, प्राण्याला वगैरे कसं करतो, शिक्षा देतो, शिकवतो त्यांना, तसंच आहे. म्हणजे आपल्याला कोणीतरी सजा दिल्यावर आपण जागेवर होतो, असंच अर्थ होतो ना. मित्रांनो, माइंडसेट चांगला पाहिजे, थिंकिंग पॉझिटिव्ह पाहिजेत, आणि चांगल्या माणसाच्या संपर्कात राहिलं पाहिजे. हे कुठं मिळतं? असं होतं का दुकानातून जाऊन हे ज्ञान मिळत नाही? चांगल्या लोकांच्या संपर्कात राहिलं पाहिजे, जी चांगली, ज्यांनी ज्ञान आणि पैसा कमवला योग्य मार्गानं. चोरंसुद्धा लगेच पैसे कमवतात, ते योग्य मार्ग नाही मित्रांनो, वाईट मार्गानं नाही. समाजाचं कल्याण करून जो पैसे कमवतो ना, आज पैसे कमवलेल्या व्यक्ती, ज्ञान कमवलेल्या व्यक्तीकडनंच आपण त्याच्या संपर्कात राहिलं पाहिजे. म्हणजे आपलं करेक्शन होतं, सुधारणा होतात आपल्या. परंतु नेमकं त्यांना टाळलं जातं आजकाल. सांगायला आल्यावर ऐकलं जात नाही, वेळ दिली जात नाही, व्हिडिओ ऐकत नाहीत लोक. आता तर वेळ कुणाकडं नाही म्हणून आम्ही व्हिडिओ पाठवतो. मित्रांनो, तुम्हाला जर आयुष्यात सक्सेस व्हायचं असेल, सुख प्राप्त करायचं असेल, तर ह्या माध्यमानं जावं लागेल. जसं मुलांना तुम्ही 20 लाख रुपये पाहिजे, 20 लाख रुपये जर तयार असेल, समजा प्लॅन केलं त्याला, तर तुम्हाला 10 लाख भरायचे. त्यावेळेस मुलाला समाधान सगळ्यांना राहील ना. टेन्शन येईल का? टेन्शन कधी येतं? तुम्ही प्लॅनिंग नाही केल्यावर, आणि प्लॅनिंग आज केलं जात नाही. तुम्हालाच लागणार तरीच तुम्ही पैसे ठेवत नाही, तुम्हाला त्रास होणारच ना. आणि काम सगळं बिघडाबिघडीचं केलं तर सडनली अचानक कुठलेही काम कुठेही काय करतात. आमच्याकडे तर काही लोक पॉलिसी मुलाच्या शिक्षणासाठी काढतात आणि मध्येच बंद करतात, काहीतरी फ्लॅट घे, जागा घे, म्हणजे सगळे चुकीचे कामं करतात, आणि शेवटी सगळा नाश होतो. कारण रोडवरून पळाल्यानंतर काय होईल? ॲक्सिडेंटच होतात ना. तुम्ही झोपून चालात वाहनं बघून तर सुरक्षित जाल ना, असंच आहे ना. तर जीवनाचा सुखी प्रवास करायचा असेल तर 2 शस्त्र आहेत. LIC ऑफ इंडियाची पॉलिसी लाईफ टाईम मनी बॅक पॉलिसी, आयुष्यभर पैसे मिळतात. पैसे भरायचा पिरियड 5 वर्षे, 10 वर्षे, 15 वर्षाचा आहे. पूर्वी असे प्लॅन नव्हते मित्रांनो. पूर्वी 15-20 वर्षे, 20 वर्षे, 25 वर्षे असं पैसे भरावं लागायचे, आणि त्या मुदत संपल्यावर LIC आणि पॉलिसी होल्डरचा काही संबंध राहत नव्हता. परंतु आता आयुष्यभर इन्कम देणारा प्लॅन आहे. लवकरात लवकर घ्या, हा प्लॅन बंद होणार आहे. ओके, थँक्यू. माझा मोबाईल नंबर 9890468671. हा नाही लागला तर दुसरा एक नंबर आहे 9890768562 पवार बाळासाहेब. ओके, थँक्यू.